नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेची पर्स गड परिसरात विसरून राहिली होती. श्री मार्तंड देव संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना ही पर्स आढळून आली. या पर्समध्ये 10 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख 10,000 रुपये होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे या महिलेस आपले दागिने आणि पैसे परत मिळाले. याबाबत माहिती अशी की सोमवारी 20 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉक्टर सुधा माळधुरे या आपल्या परिवारासह कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर आल्या होत्या. देवदर्शन करून जात असताना गडाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या स्वच्छतागृहात जाताना त्यांनी स्वतः जवळची पर्स तिथल्या भिंतीवर ठेवली. मात्र जाताना पर्स विसरून त्या गेल्या आणि त्यानंतर जेजुरी देवस्थानचे कर्मचारी सुनील भोसले आणि बाळासाहेब पाठक यांना ती पर्स आढळून आली. दोघांनी ही पर्स देवस्थानच्या कार्यालयात जमा केली. या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे होती. कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे या महिलेची बॅग तिला परत करण्यात आली. त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे आणि या महिलेने सुद्धा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे आणि देवस्थानचे आभार मानले. लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. तसंच या योजनेबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून प्रत्येक महिला अपात्र ठरू शकतात अशी ही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितलंय. तसंच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही त्यांनी सांगितली. यावेळेस अजित पवार म्हणाले की महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला. पण माझ्याकडे अर्थ खातं आहे, आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू. जी भगिनी खुरपणीला जाते, धुणी भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे, जिला 1500 रुपयांचं महत्त्व समजतं, तिलाच या योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या महिला प्राप्तिकर भरतात, ज्या मोठा पगार घेतात, अशा महिलांना हे 1,500 रुपये नाहीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. कल्याण पश्चिमेत एका इमारतीच्या गच्चीवर असलेल्या धुळीनं भरलेल्या सौरपट्ट्या साफ करण्याचं काम सोमवारी एक मजूर करीत होता. ही साफसफाई करीत असताना सौरपट्ट्यांच्या बाजूला उभा असलेला मजूर तोल जाऊन अचानक जमिनीवर कोसळला. त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. हा मजूर शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील उंबरमाळी गावचा रहिवासी आहे. यशवंत तुळशीराम गवारी, वय वर्षे 40 असं मरण पावलेल्या मजूर कामगाराचं नाव आहे. या मजुराची पत्नी सुरेखा गवारी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. गवारी कुटुंब हे मूळचं पुणे जिल्ह्यातील हडपसर तालुक्यातील कोटमवाडी गावचं आहे. मोलमजुरीसाठी ते उंबरमाळी इथं राहत होतं. ते कसारा लोकलनं दररोज मोलमजुरीसाठी कल्याण इथं येत होतं. मात्र हा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतर आता कुटुंबियांचे हाल होत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या खर्चात तब्बल 1274.80 कोटी रुपयांनी वाढ झाली. ही वाढ स्थापत्य खर्चात झाली असून यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 15,800 कोटी रुपयांच्या घरात गेलाय. प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाल्यानं खर्चात वाढ झाली. मुंबई आणि ठाण्याला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4चं काम हाती घेतलंय. 32.32 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेसाठी 14,549 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी 2,632.25 कोटी रुपये खर्च स्थापत्य कामाचा आहे. या मार्गिकेच्या कामाचं कंत्राट 2018 मध्ये आर इन्फ्रा, अस्टाडी आणि CHEC TPL कंपन्यांना देण्यात आलं असून यानंतर या कंपन्यांनी कामाला सुरुवात केली. कंत्राटानुसार 30 स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचं काम जुलै 2021 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र या कामास विलंब झालाय. मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी आता कंत्राटदारांना ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचं माहिती अधिकाराखाली समोर आलेलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRDAकडे मेट्रो 4 संबंधी माहिती मागितली होती आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे.
पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.